खानदेशातील एका गावात नामदेवराव आपल्या पत्नीसहित राहत होते। नामदेवरावांच्या पत्नीला देवाची पूजा करायला खूप आवडायचे। ती सतत देवाची भक्ती करत असायची। एक दिवस तिला समजले की देवाची खूप मोठी यात्रा निघणार आहे। तिलाही इच्छा झाली यात्रेला जायची। तसं म्हणणं तिने आपल्या पतीसमोर मांडले। नामदेवरावांनी थोडा विचार केला आणि पत्नीला सांगितले की आपणही जाऊ यात्रेला। नामदेवरावांची पत्नी खूप खुश झाली। नामदेवराव आपल्या पत्नीसहित एका महिन्यासाठी यात्रेला जायला निघाले। घरात दुसरं कोणी नसल्यामुळे घराला कुलूप लावून जाणे भाग होते, परंतु घरात थोडेफार सोन्याचे दागिने आणि पैसा जमा करून केलेली काही रक्कमही होती। गावात चोरांचा सुळसुळाट होता, त्यामुळे त्यांनी आपल्या जवळचे दागिने व रोकड गावातील सावकार शेठ धनीराम यांच्याकडे ठेवायला दिली। शेठजींनी ती दागिने व रक्कम ठेवून घेतली। नामदेवराव परतल्यावर त्यांना ते ऐवज परत करण्याचं आश्वासनही दिलं। धनीराम हा त्यांचा बालपणापासूनचा मित्र असल्यामुळे ते निश्चित मनाने यात्रेला निघून गेले। एका महिन्यानंतर यात्रेवरून परतल्यावर नामदेवराव शेठ धनीरामांकडे आपले दागिने व पैसे परत घेण्यासाठी गेले। शेठजींनी विचारले, कोणते दागिने, कसले पैसे, तू कधी दिलेस? मला तर काहीच आठवत नाही। धनीरामने चक्क कानाला हात ठेवल्याने नामदेवरावांचे धाबे दणाणले। त्यांना काय करावे सुचेना। पोटाला चिमटा देऊन जमा केलेले धन शेठजीने हडपले। ते परत कसे मिळवायचे? कोणी साक्षीदारही नाही। गावातील पंचायतीकडे नामदेवरावांनी तक्रार केली। नामदेवराव प्रामाणिक असल्याचं पंचांची खात्री होती, पण साक्षी पुरावा नसल्याने शेठजींना दोषी ठरवता येईना। पंचांचाही नाईलाज होता। शेवटी प्रकरण न्यायालयात गेले। एका हुशार वकिलांनी नामदेवरावांची केस हाती घेतली। सविस्तर हकीकत जाणून घेतली। कोर्टात केस उभी राहिली। न्यायालयात नामदेवरावांना वकिलाने विचारले, नामदेवराव, तुम्ही शेठजींना दागिने व पैसे दिले, याला कुणी साक्षीदार आहे का? नामदेवराव म्हणाले, नाही। मग आजूबाजूला एखादी वस्तू, घर किंवा झाड होतं की नाही? हो हो, पाराजवळ आंब्याच्या झाडाखालीच मी त्यांना सारा ऐवज दिला। असं? मग ताबडतोब जाऊन त्या झाडाची फांदी घेऊन या। तोपर्यंत शेठजी तुम्ही इथेच थांबा। वकिलांनी सांगितल्याप्रमाणे नामदेवराव बाहेर पडले। 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, तरी नामदेवराव अजून परतले नाहीत। शेठजींची चुळबुळ सुरू झाली। कंटाळून जाऊन शेठजी म्हणाले, अहो वकील महाशय, मला जाऊ द्या घरी। तो नामदेव काही संध्याकाळपर्यंत येऊ शकणार नाही। वकील म्हणाला, का नाही येऊ शकणार? अहो, का नाही म्हणून काय विचारताय? ते झाड 10 मैलावर आहे, अजून तिथपर्यंत पोहोचला देखील नसेल। वकील म्हणाला, असं काय? म्हणजे तुम्हाला ते झाड ठाऊक आहे तर मग दागिने आणि पैसे घेतल्याचेही ठाऊक असेल, नाही का? शेठजींचा चेहरा पांढरा फटक पडला। त्यांना गुन्हा कबूल करणे भाग पडले। वकिलाने शेजारच्या खोलीतून बसलेल्या नामदेवरावांना बोलून घेतले। केलेली युक्ती बरोबर लागू पडली। वकील म्हणाला, शेठजी, नामदेवराव झाडाची फांदी आणायला गेलेच नाही। शेजारच्या खोलीत ते विश्रांती घेत होते, कळलं ना? न्यायाधीशाने सर्व मुद्देमाल नामदेवरावांच्या हवाली करून शेठ धनीरामला फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली। म्हणून कधीही कुणाला फसवू नये, कारण ईश्वर सर्वसाक्षी आहे, कोणाच्याही घाटातून न्याय मिळवून देतो। अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणत्या नवनवीन गोष्टी ऐकायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये कळवा।